माढा लोकसभेत यंदा पाडापडीचं राजकारण होणार की मग महायुतीतले रुसवे फुगे दूर केले जाणार याची सध्या चर्चा सुरू आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। माढ्यात तिकीट जाहीर होण्याआधीच भाजपच्या रणजित नाईक निंबाळकरांविरोधात मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील आणि अजित पवार गटाच्या रामराजे निंबाळकरांनी दंड थोपटले होते। पण भाजपनं दोघांचा विरोध डावलून पुन्हा एकदा रणजित नाईक निंबाळकरांना तिकीट दिलंय। तिकीट मिळाल्यानंतर भूमिका काय यावर रामराजे आणि मोहितेंनी बोलण्यास नकार दिलाय। रणजित निंबाळकर उघड चॅलेंज तुम्हाला आज देऊन दाखवते की तुमच्यात अडवत असेल, जाणत असेल, हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा। मी तुम्हाला एकच शब्द देतो की संजय बाबांना मिळायची जीवाची परिकष्टा मी करणार आहे आणि नाहीच मिळाला तर ह्यालाही मिळवून देणार नाही। काय झालं तरी मिळवून देत नाही। त्याला कुठं जायचं आहे तिथं जा। मी पक्षाकडे मागणी करणार आहे। मी इच्छुक आहे। कार्यकर्त्यांची इच्छा आहे। कार्यकर्त्यांनी सुरुवात केली। आता ऐकण्याच्या बाहेर गेलेले आहेत कार्यकर्ते। यावेळेस माहितीचा घटक म्हणून त्यांची जबाबदारी पार पडतील अशी अपेक्षा आहे। काम केलं तरी ठीक, नाही काम केलं तरी ठीक। माझं सगळ्यांनी केलं तरी धन्यवाद, नाही केलं तरी धन्यवाद या भूमिकेत मी आहे। रामराजे निंबाळकरांनी तर अजित पवार आणि तटकरेंचा फोटो हटवून भाजपच्या नाईक निंबाळकरांविरोधात जाहीर सभा घेतल्या होत्या। त्यामुळे माढ्यात अंतर्गत धुसफूस वाढण्याची चिन्ह वर्तवली जात आहेत। भाजपकडून रणजित नाईक निंबाळकरांविरोधात महाविकास आघाडीच्या पाठिंब्यानं महादेव जानकर माढ्यात लढू शकतात। महायुतीत माळशिरसचे मोहिते पाटील, फलटणचे रामराजे निंबाळकर, रणजित नाईक निंबाळकर, सांगोल्याचे शहाजी पाटील, माढ्याचे शिंदे हे सगळे एकत्र आहेत। मात्र या घडीला फलटणच्या रणजित नाईक निंबाळकरांविरोधात रामराजे निंबाळकर, मोहिते पाटील हे एकत्रित येण्याची शक्यता वर्तवली जाते। माढा लोकसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात येतो। मात्र लोकसभा रचनेनुसार सातारा जिल्ह्यातले फलटण आणि माण हे 2 तालुके माढ्यात येतात। माढा लोकसभेतल्या 6 तालुक्यांमध्ये करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण आणि माणचा समावेश आहे। महाविकास आघाडीकडून महादेव जानकर मैदानात उतरले तर माढ्याची लढत आव्हानात्मक ठरण्याचं बोललं जातंय आणि त्यामागे गेल्या वेळचे आकडेही पुढे केले जात आहेत। 2019ला भाजपचे निंबाळकर राष्ट्रवादीच्या शिंदेंच्या विरोधात 85,764 मतांनी जिंकले। राष्ट्रवादीला करमाळा, माढा आणि सांगोल्यात लीड होतं। माळशिरस, माण, फलटणमध्ये निंबाळकर पुढे होते। पण निंबाळकरांच्या 85,000च्या विजयी मताधिक्यात एकट्या मोहिते पाटलांच्या माळशिरसचा वाटा 1,00,000चा होता। त्यात यंदा मोहितेंचे पुतणे इच्छुक होते। रामराजे निंबाळकरांनी आपल्या बंधूंसाठीही प्रयत्न केले, पण भाजपनं पुन्हा रणजित नाईक निंबाळकरांनाच तिकीट दिलं। त्या विरोधात आम्ही भाजपचा प्रचार करणार नाही म्हणत शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटेंनी राजीनामा दिलाय। त्यामुळे आता माढ्यात काय होतंय हे बघणं महत्त्वाचं आहे। संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।